सकाळपासून आपण उठतो आणि जेव्हा वृत्तपत्र बघतो तर वृत्तपत्रामध्ये येणारी पहिली बातमी म्हणजे आज या स्क्वेअरवर ॲक्सिडेंट झाला, तर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट स्क्वेअरला ॲक्सिडेंटची बातमी आपण बघतो आहे. पण या होणाऱ्या दुर्दैवी घटनेच्या मागचं कारण काय आहे? कधी हेल्मेट न घालणं, गाडीवर ट्रिपशी जाणं, कुठलंही वेसाई करून बाईकवर सवार होऊन आपण सिग्नल तोडून निघत आहोत. कितीतरी नियम आपल्या नागपूरमध्ये लावण्यात आलेले आहेत, परंतु कोणीही नियमांचे पालन करताना आपल्याला दिसले नाही. कारण या घटना दिवसेंदिवस तशाच वाढत आहे जशा सुरुवातीपासून झाल्या. आता तर एका दिवसात 4 बातम्या फक्त ॲक्सिडेंटच्याच आहेत. पण यामागे मुख्य जे कारण आहे हे कारण थांबत का नाही हे आम्ही खूपदा ऐकलं, परंतु याच गोष्टींना, या घटनेला लक्षात घेऊन तिथे काही लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. हॅलो, माय नेम इज रवींद्र परांजपे. आम्ही आमच्या मित्रमंडळीने तसा विचार केला की देर आर 2 थिंग्स. वन इज कंप्लेनिंग अँड सेकंड की त्याबद्दल आपणच काहीतरी स्टेप्स घ्याव्यात. तर सध्या नागपुरात लोक ट्रॅफिक रूल्स पाळत नाही आहेत आणि मेजॉरिटीली दे आर जम्पिंग रेड सिग्नल अँड ड्रायव्हिंग रॉंग साईड. हेल्मेट, सीट बेल्ट, लेन फॉलोईंग, इम्प्रॉपर पार्किंग हे तर इश्यूज आहेतच. पण आम्ही ठरवलं की सध्या 2 गोष्टींवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. तर याच्या आधी पण बऱ्याच संस्थांनी यावर काम केलेलं आहे, काम करतात, हे चांगलं काम करत आहेत, पण त्याचा इफेक्ट दिसून येत नाही. तर म्हणून थोडा इनोव्हेटिव्ह अप्रोच, काहीतरी इनोव्हेटिव्ह करावं या दृष्टीनं आम्ही हा पडोळे हॉस्पिटल स्क्वेअर चूज केला. आणि आज जवळपास 12-13 दिवस झाले आम्ही रोज इथे 4:30 ते 5:30 आम्ही ऑन रोड कॅम्पेन करतो. अशा प्रकारचे आम्ही बोर्ड्स प्रिंट करून घेतलेले आहेत, ज्याच्यात आम्ही मेजॉरिटीली रेड सिग्नल जम्प न करणे आणि रॉंग साईडनं गाडी न चालवणे याबद्दल आवाहन करतो. तर सो फार जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तर रिस्पॉन्स बरा आहे. पण आम्हाला अचीव हे करायचं आहे की जेव्हा आम्ही नसणार तेव्हासुद्धा लोकांनी हे रूल्स जर पाळले तर जास्त बरं होईल. लढाई थोडी मोठी आहे, पण मोठी आहे म्हणूनच आम्ही उतरलो आहे आमच्या प्रोफेशनमधनं वेळ काढून. नाव यू कॅन सी सो मेनी व्हॉलेंटियर्स, म्हणजे ते डॉक्टर अभय केळकर आहेत, डॉक्टर करंदीकर आहेत, आपापलं प्रोफेशन सांभाळून रोज 1 तास काढत आहेत. अँड वी आर होपफुल की नंबर ऑफ व्हॉलेंटियर्स वाढल्यानंतर ही एक जनजागृतीची चळवळ पूर्ण नागपुरात माहिती होईल आणि लोकांना कळेल आज नाही तर उद्या, 2 महिने, 4 महिने, 6 महिने, आणि नंबर ऑफ व्हॉलेंटियर्सही वाढतील. रोज 2-4 लोकांचे फोन येतात, दे वॉन्ट टू वर्क विथ अस. सो दॅट इज हाऊ वी वॉन्ट टू इम्प्रूव द ट्रैफिक डिसिप्लिन इन नागपुर. हमारी ट्यूशन क्लासेस हम ऊपर से नोटिस करते थे कि कुछ सर्स यहाँ पे आते लाइक अवेयरनेस फैला रहे थे, तो बड़ा हमें इंटरेस्ट आया एंड लगा कि एक दिन आके बात करते सर से कैसा है क्या नहीं. तो सर ने भी काफ़ी इंटरेस्ट दिखाया, एकदम खुले हाथों से हमारा वेलकम किया. देन बस आज हमारा पहला दिन है. काफ़ी अच्छा मैम, कुछ लोग मिलते हैं जो उतने हमसे कि कोऑपरेट नहीं करते, बट कुछ लोग ऐसे मिलते जो सुनते हैं, समझते हैं, हेलमेट पहनते हैं. पर्सनल एक्सपीरियंस आज का अच्छा रहा. फिलहाल हमने आज फर्स्ट डे था तो थोड़ा ये ऑब्जर्वेशन करे, लेकिन हम धीरे धीरे इनके साथ ज्वाइन होंगे, सीखेंगे कैसा अवेयरनेस फैलाना है. वही हिसाब से करण सर ने हम बहुत इंस्पायर हुए. रास्ता आगे हम भी हमारी मेंटेलिटी बदली. ऊपर से हम 2-3 दिन से ऑब्जर्वेशन कर रहे थे उनको, लेकिन हमने देखा तो हमने आके बात करी, उनने बोला हमें ज्वाइन करो. हमें फर्स्ट डे अच्छा लगा. महेश मेरा नाम. तो हमने देखा, पहले हम भी ऐसे ही थे, मतलब हमको भी लगता था कि चलो 5 मिनट की दूरी पे जाना है, नहीं पहनते हेलमेट. हमने अभी लोगों को बोले तो लोग भी यही बोल रहे हैं भैया 5 मिनट पे जा रहे हैं, बट 5 मिनट में आगे क्या हो जाएगा ये नहीं पता. हमें करण सर ने हमको भी इंस्पायर करा कि बेटा अगर 5 मिनट में तुम लेकिन आगे से कुछ गलती से आ जाए, गिर गए, लग गया, आपका ही इंजोर होंगे. आपके घर पे कोई रुका है, मम्मी राह देख रही, पापा राह देख रहे, वही उनसे इंस्पायर हुए. हम देखे, उन्होंने भी हमको बताया कि आप देखो कि रोड से चलते हुए कभी भी कुछ हो सकता है, इसलिए आप ट्राई करो कि हेलमेट पहन के निकले और सिग्नल्स ना तोड़े. बाई चांस कभी भी कोई गाड़ी आ गई तो कभी भी कुछ हो सकता है. इसलिए वही हमको इंस्पायर करा. हम भी खड़े हो गए आज से, हमेशा आगे भी खड़े रहेंगे सर के साथ हमेशा. स्वतः या गोष्टींना आपल्या आयुष्यात अंमलबजावणी करून लोकांना कशी जनजागृती करता येईल यासाठी स्वतः स्क्वेअरवर उतरून सिग्नलवर जाऊन एकेका व्यक्तीला हेल्मेटचं महत्त्व, सिग्नल तोडल्याने काय होऊ शकतं किंवा आपण
मार्फत लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामध्ये ते खरे उतरलेले आहेत. चांगल्या प्रोफेशनवर असून सुद्धा आपल्या कामाला पूर्ण करून आल्यानंतर 1 तास इथे येऊन प्रत्येक वाहन चालकांच्या जवळ जाऊन या इनिशिएटिव्हला ते पूर्णपणे पार पाडत आहेत. तर आम्ही सुद्धा पोलीस न्यूजच्या मार्फत त्या लोकांना एक अवेअर करू की खरंच तुम्ही पण या नियमांचे पालन करा आणि ज्या लोकांनी पर्सनली इनिशिएटिव्ह घेतला आहे तर नागपुरातले प्रत्येक नागरिक जे लोक वाहन चालवत आहेत तर त्यांनी सुद्धा हा डिसिजन घेतला की आम्ही हेल्मेट न घालता निघालो नाही. आम्ही ट्रिप्सी न जाता आपण डबल सीटने जाऊ, हेल्मेट व्यवस्थित वापरू, सिग्नलचा उपयोग करू